Hello students, today is our topic number 2, biomass, engineering 243. Then in this topic we will study introduction, the sources of biomass, the uses of biomass, the advantages and disadvantages of biomass and biomass in the future, conclusion, recommendation and reference. Okay, then in examination there is a question like define biomass. आपण बायोमास शिकतोय तर आपल्याला माहीत पाहिजे बायोमास म्हणजे काय. तर बायोमास म्हणजे कुठलंही प्लांट मटेरियल आहे, ऑर्गॅनिक प्लांट मटेरियल आहे की त्या प्लांट मटेरियलपासून आपण एनर्जी तयार करतो, त्याला आपण बायोमास असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल जे काही वेस्ट आहे, ॲनिमल वेस्ट आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, फॉरेस्ट्री प्रोसेसमध्ये ॲग्रिकल्चरचं अँड फॉरेस्ट्री प्रोसेसेस आहेत, रेसिड्यूज आहेत, वूड फ्रॉम फॉरेस्ट आहे, तर हे सगळं काय आहे, बायोमास आहे. बायोमास इज सोर्सेस फॉर प्रोड्युसिंग फीड, फूड, फायबर, फर्टिलायझर अँड फ्युएल फॉर मॅनकाइंड अँड इट्स असोसिएट्स ॲक्टिव्हिटीज. मग तुम्हाला प्रश्न विचारला डिफाईन बायोमास, तर तुम्ही काय लिहिणार, प्लांट मॅटर क्रिएटेड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इज कॉल्ड बायोमास. ऑल ऑर्गॅनिक मटेरियल्स सच as plant, trees and crops are potential sources of energy and are collectively called as a biomass. किंवा biomass is the name given to the combustible organic matter that has been derived from living organism as a result of photosynthetic conversion process. म्हणजे बायोमास तुमच्या लक्षात आलेलं आहे आता. बायोमास एनर्जी इज डिराइव्ड फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल मटेरियल्स सच ॲज वूड फ्रॉम फॉरेस्ट. वूड आपण जाळलं की वूडच्या आत काय आहे, पोटेन्शियल एनर्जी, जी त्याने कुठून मिळवली एनर्जी, फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना पाणी आणि सूर्यकिरण याच्या साहाय्याने जी काही एनर्जी मिळवली ती पोटेन्शियल एनर्जी त्या वूडमध्ये स्टोअर झाली आणि आपण ते बर्न केल्यावर तीच एनर्जी आपल्याला परत मिळणार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, बायोमास एनर्जी. म्हणून बायोमास काय आहे, वूड फ्रॉम फॉरेस्ट इट इज ऑल्सो ए बायोमास. रेसिड्यूज फ्रॉम ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री प्रोसेस इट इज ऑल्सो ए बायोमास. अँड इंडस्ट्रियल, ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट इट इज ऑल्सो ए बायोमास. Okay, the energy value of biomass from plant matter originally comes from solar energy through the process known as photosynthesis. म्हणजे फोटोसिंथेसिस करत असताना जी एनर्जी पोटेन्शियल स्वरूपात त्या बायोमासमध्ये स्टोअर झाली तीच आपल्याला परत केमिकल एनर्जी म्हणून यूज केली जाणार आहे. की द केमिकल एनर्जी दॅट इज स्टोअर्ड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑर इन द वेस्ट दॅट दे प्रोड्यूस इज कॉल्ड बायो एनर्जी. ती जी स्टोअर झालेली एनर्जी आहे केमिकल स्वरूपात, द स्टोअर्ड केमिकल एनर्जी दॅट इज स्टोअर्ड इन प्लांट्स अँड ॲनिमल ऑर इन द वेस्ट दॅट दे प्रोड्यूस इज कॉल्ड ॲज अ बायो एनर्जी. काय म्हणायचं त्याला, बायो एनर्जी. ॲक्च्युली दिस इज द केमिकल एनर्जी. इट इज स्टोअर्ड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स or in the waste that they produce is called as a bio energy. During conversion process such as a combustion, आपण त्याला बर्न केलं, कंबस्ट केलं, biomass releases its energy often in the form of heat and the carbon is reoxidized to the carbon dioxide to return the carbon that the organism absorbed while growing back to the environment. म्हणजे एन्व्हायरमेंटकडून जी एनर्जी घेतलेली आहे तीच आपल्याला परत कार्बन डायऑक्साईड तो रिटर्न होणार आहे आणि ते वूड आपण लाकूड आपण जाळलं की आपल्याला काय मिळणार आहे, कोळसा मिळणार आहे. मीन्स इट रिटर्न दॅट कार्बन दॅट ऑर्गॅनिझम ॲब्सॉर्ब व्हाईल ग्रोईंग बॅक टू द एन्व्हायरमेंट. इसेन्शियली द यूज ऑफ बायोमास फॉर एनर्जी इज रिव्हर्सिबल ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे रिव्हर्सिबल फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे. देन टाईप्स ऑफ बायोमास तुम्हाला परीक्षेत विचारलं तर काय सांगणार तुम्ही, टाईप्स ऑफ बायोमास, वूड इज बायोमास, क्रॉप्स आर बायोमास, लँडफिल गॅस, गार्बेज अँड अल्कोहोल फ्रूट. इट इज ए टाईप्स ऑफ बायोमास. नाऊ
ऑल इंडिया इन्स्टॉल्ड कपॅसिटी ऑफ बायोगॅस, कोलपासून आपल्याला किती एनर्जी मिळते आहे? दिस इज द 57.3%. गॅस इट इज 0.2%. हायड्रो इट इज 13.2%. न्यूक्लियर 2%. Renewable energy, it is available from sun. Last time we already discussed about renewable energy, solar energy, wind energy, tidal energy, biogas. It is a kind of renewable energy. Then uses of biomass energy. काय यूज आहे बरं सांगा मला बायोमासचा? वूड असेल तर आपण काय वापरतो? वूड बर्न केल्यावर पूर्वीच्या काळी काय करायचे? लाकूड जाऊनच आपण अन्न शिजवत होतो. मीन्स बायोमास एनर्जी इट इज युटिलाइज फॉर हिटिंग, कुकिंग, कंपोस्ट मटेरियल, इलेक्ट्रिसिटी जनरेशन. वी कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द बायोमास ऑल्सो. इन नेचर ऑल बायोमास अल्टिमेटली डिकम्पोजेस टू इट्स एलिमेंटरी मॉलिक्युल्स with the release of heat. Therefore, the release of energy from the conversion of biomass into useful energy imitates natural processes but at a faster rate. Therefore, the energy obtained from the biomass is a form of renewable energy. जी फोटोसिंथेसिसमध्ये प्लॅन्टने स्टोअर केलेली एनर्जी आहे, ते प्लॅन्ट आपण बर्न केल्यावर तीच एनर्जी आपल्याला परत मिळणार आहे. म्हणून बायोमास इज ऑल्सो ए फॉर्म ऑफ रिन्युएबल एनर्जी. युझिंग दिस एनर्जी रिसायकल्स द कार्बन अँड डज नॉट ॲड एक्स्ट्रा कार्बन डायऑक्साईड टू द एन्व्हायरमेंट ऑफ एनर्जी. बायोमास इज युनिक इन दॅट ॲज इट इज इफेक्टिवली स्टोअर्ड सोलार एनर्जी. जी सोलार एनर्जी ती स्टोअर केलेली असते तीच आपल्याला रिटर्न मिळणार आहे. बायोमास कॅन बी यूज्ड डायरेक्टली. डायरेक्ट बर्न केलं आपण वूड तर आपल्याला डायरेक्ट हिटिंग होणार आहे, बर्निंग वूड फॉर हिटिंग अँड कुकिंग. आणि इनडायरेक्ट पण आपण करू शकतो बाय कन्व्हर्टिंग इट इंटू लिक्विड ऑर गॅसेस फ्युएल. हे बायोमासचं रूपांतर आपण लिक्विड किंवा गॅसेस फ्युएलमध्ये कन्वर्ट करून वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल इथेनॉल फ्रॉम शुगर क्रॉप्सपासून आपण इथेनॉल निर्मिती करू शकतो. गॅस फ्रॉम ॲनिमल वेस्ट, काऊ डंग वगैरे असेल, जे काही वेस्ट असेल त्याच्यापासून आपण बायोगॅस तयार करून ते सुद्धा वापरू शकतो. द नेट अबाउट 8 मिलीजूल्स पर kg फॉर ग्रीन वूड. किती तयार होतं? 8 मिलीजूल पर kg फॉर ग्रीन वूड आणि 20 millijoule per kg for oven dry plant matter we can generate. The efficiency of the conversion process determine how much the actual energy can be practically utilized. तुम्हाला लक्षात आलं बायोमासचा काय उपयोग आहे? बायोमास कशासाठी वापरणार आहोत आपण? हिटिंग, कुकिंग, compost material and electricity. The chemical composition of biomass, whether it is lignocellulosic or herbaceous, can be characterized by 5 primary components: cellulose, hemicellulose, lignin, extractive volatiles and ash. The most abundant biopolymer on Earth's cellulose is polysaccharide of the glucose monomers held together by the B14 linkage. म्हणजे हे जे काही आहे हे सगळं प्लॅन्टमध्ये स्टोअर झालेलं मटेरियल आहे, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ बायोमासचा काय उपयोग आहे, आपल्याला काय त्याचे फायदे आहे? The waste organic biomass can be directly used as domestic fuel. बायोमास आपण डायरेक्टली डोमेस्टिक फ्युएल म्हणून वापरू शकतो. ऑर्गॅनिक बायोमास असेल तर बायोगॅस इनडायरेक्टली वापरायचं झालं तर काय वापरणार आपण? बायोमासचं कन्व्हर्जन करणार. कशामध्ये कन्व्हर्जन करणार आपण? बायोगॅसमध्ये किंवा इथेनॉलमध्ये किंवा मिथेन फ्युएलमध्ये.
Biogas is used as domestic fuel in gas stove like LPG. LPG सिलेंडर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, त्याच्याऐवजी आपण बायोगॅस वापरू शकतो. बायोगॅस कॅन बी यूज्ड टू रन द इंजिन्स, बॉयलर, टर्बाईन्स. बायोगॅस वापरून आपण मोठमोठे इंजिन, बॉयलर आणि टर्बाईनसुद्धा चालू शकतो. मिथेन गॅस is produced. Methane gas is produced from the biogas plant, can be used to run the gas engine and farm machinery. It is used for heating water. The production of biofuels such as ethanol and biodiesel has a potential to replace significant quantities of fossil fuel in many transport application. आपण इथेनॉल आणि बायोडिझेल जर तयार केले तर आपल्याला डिझेल, पेट्रोल जे फॉसिल फ्युएल आहे ते कधीतरी काही संपणार आहे आणि त्याचा जर आपण वापर केला इथेनॉल आणि बायोडिझेलचा तर आपण त्याला रिप्लेस करू शकतो. किंवा 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असं मिक्स करून सुद्धा आपण गाडी चालू शकतो. जे स्पार्क इग्निशन इंजिन आहे त्यामध्ये चालू शकतो. किंवा 10% इथेनॉल, 90% पेट्रोल असं करत करत हळूहळू आपण पूर्ण इथेनॉलवर चालू शकतो. तर मेन काय ॲप्लिकेशन्स आहेत बरं बायोमासचे, तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे, हीट अँड स्टीम जनरेशन आहे, कंबस्टिबल गॅस जनरेशन आहे. ॲप्लिकेशन ऑफ बायोमास विचारलं तर काय सांगणार तुम्ही? व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ बायोमास? इट कॅन बी यूज्ड ॲज अ बायोफ्युएल. कुठले बायोफ्युएल आहे? इथेनॉल अँड बायोडिझेल. इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी आहे, हीट आणि स्टीम जनरेशन आहे, कंबस्टिबल गॅस जनरेशन आहे. दिस आर द ॲप्लिकेशन ऑफ बायोगॅस. Then what are the advantages of biomass? The main advantage of biogas are biogas is a renewable fuel source. रिन्यू होतो, कधी न संपणारा असा बायोगॅस पुन्हा पुन्हा संपल्यावर आपण तयार करू शकतो, म्हणजे तो रिन्यू होऊ शकतो. बायोगॅस एनर्जी प्रोडक्शन रिझल्ट्स इन मिनिमल एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. एम्प्लॉयमेंट जनरेशन इन रूरल एरिया. रूरल पीपलला आपण जर बायोगॅस निर्मिती तयारचा एक प्रकल्प तयार केला किंवा बायोडिझेल प्रकल्प तयार केला, इथेनॉल प्रोडक्शनचा प्रकल्प तयार केला तर रूरल पीपलला काय होईल? एम्प्लॉयमेंट मिळेल. अल्कोहोल फ्युएल्स आर इफिशियंट अँड क्लीन फॉर बर्निंग. हे जे काही इथेनॉल किंवा बायोडिझेल आहे ते क्लीन फ्युएल आहे, त्याने एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होत नाही. अशा पद्धतीने आपण अल्कोहोल फ्युएल इफिशियंट आणि क्लीन बर्निंग त्याचं वापरू शकतो. द अवेलेबिलिटी ऑफ बायोमास फ्युएल इज युनिव्हर्सल. आणि सगळीकडे युनिव्हर्सली आपल्याला हा रिन्युएबल सोर्स जो आहे, कधी न संपणारा असा जो सोर्स आहे तो आपल्याला वापरता येऊ शकतो. देन डिसॲडव्हान्टेज काय सांगता येईल? व्हेन कंबस्ट टू प्रोड्यूस एनर्जी इट कॉन्ट्रीब्युट्स डायरेक्टली टू द ग्लोबल वॉर्मिंग. त्यांचं असं म्हणणं आहे की हिटिंग जिथं आलं, इफ देर इज अ हिटिंग देन देर इज अ ग्लोबल वॉर्मिंग. पण काही प्रमाणात आपण पोल्युशन कमी करू शकतो आहे. अँड एक्सपेन्सिव्ह सोर्स टू प्रोड्यूस अँड कन्व्हर्ट. थोडंसं एक्सपेन्सिव्ह जातं आहे, प्रोडक्शन कॉस्ट जास्त होते, कन्व्हर्जन जास्त होतं आहे. ऑन अ स्मॉल स्केल देर इज लाईकली नेट लॉस इन एनर्जी. स्मॉल स्केलवर परवडत नाही आहे, आपल्याला लार्ज स्केल प्रकल्प करावं लागेल तेव्हाच ते परवडेल. अँड एनर्जी मस्ट बी पुट इन टू ग्रो प्लांट मास. जेवढं तुम्हाला ॲग्रिकल्चरल खाली लँड्स ह्या वाढवाव्या लागतील, जास्तीत जास्त लँड्सवर आपल्याला मेज किंवा शुगर क्रॉप्स म्हणजे काय? मेज आहे की त्या मेजपासून आपण इथेनॉल प्रोडक्शन करू शकतो. म्हणजे शुगर क्रॉप्सच्या खाली आपल्याला ग्रोईंग एरिया वाढवावा लागेल तरच आपल्याला इथेनॉल किंवा बायोडिझेल प्रोडक्शन करता येणार आहे. ओके, थँक्यू.